नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकार खूप चांगल्या योजना राबवत आहे। सध्या तरी असे दिसत आहे। तर बघा, भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसंबंधी अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतलेला आहे की ज्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या चालणारे भाऊभाऊकीचे वाद आता मिटणार आहेत। तर बघा, नेमका काय निर्णय घेतला आहे हे आपण सविस्तर पाहूया। तर बघा, एखाद्या सातबारावरती मोठ्या प्रमाणात खातेदारांची संख्या असते, पोट हिस्से असतात। आता यामुळे बऱ्याच अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो। खरेदी विक्री करायची असेल तरीसुद्धा जे गटातले बाकीचे खातेधारक असतात त्यांची सहमती घ्यावी लागते। तसेच जमिनीची मोजणी करताना सुद्धा खूप अडचणी येतात, त्यामुळे भाऊभाऊकीतील वादाला मोठे तोंड फुटते आणि दोन्हीकडील मंडळींना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो। नंतर प्रकरण जर वाढले तर नाईलाजाने कोर्टाची पायरी चढावी लागते आणि शेवटी जमीन विकून अशी प्रकरणे मिटवावी लागतात। त्यामुळे शालेय विद्यार्थी असतील, तसेच नोकरी करणारे कर्मचारी असतील, यांना सुद्धा या अडचणींचा सामना करावा लागतो। एक भावनिक नात्याची ताठासुद्धा यापासून होते, म्हणजे भावनिक नातं सुद्धा या प्रकरणामध्ये तुटलं जातं आणि याचाच विचार राज्य शासनाने केलेला आहे। त्यामुळे अशा प्रकरणांवर कुठेतरी तोडगा काढावा लागेल, म्हणून राज्य शासनाने हे एक चांगले पाऊल उचललेले आहे। त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने एक छान निर्णय घेतला आहे। यासाठी राज्यातील 12 तालुक्यांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे। यामध्ये काय होणार आहे पहा, तर प्रत्येक सर्वे नंबरला, प्रत्येक पोट हिश्श्याला त्या जमिनीचा नकाशा जोडला जाणार आहे। त्यामुळे समजा एका सातबारावरती 5 नावे आहेत आणि त्यातील 3 नंबरच्या व्यक्तीला जर ते शेत विक्री करायचे असेल तर त्याला विक्री करताना पोट हिश्श्याचा नकाशा असल्यामुळे इतर कोणाचीही त्याला सहमती लागणार नाही। आता बघा, सुरुवातीला 12 तालुक्यामध्ये हा प्रयोग केला जाणार आहे। नेमके हे 12 तालुके आणि त्यातील किती गावे आहेत हे आपण पाहूया। तर बघा, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील 46 गावे, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील 59 गावे, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील 202 गावे, अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील 99 गावे, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील 35 गावे, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील 68 गावे, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील 52 गावे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 133 गावे, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील 78 गावे, पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील 130 गावे, परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील 94 गावे आणि रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील 85 गावे या गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग अवलंबला जाणार आहे। तर बघा, आपण अशी आशा करूया की शेतकऱ्यांना हा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो संपूर्ण राज्यभरात लवकरच अवलंबला जावा आणि अशा ज्या काही शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय असतील त्यासाठी आपणही शासनाला एक तेवढ्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देणे हे सुद्धा शेतकरी म्हणून आपले एक चांगले कर्तव्य आहे। तर लवकरच हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात अवलंबला जावा असे आपण आशा करूया। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।